नमस्कार, मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. दिलीप अण्णा मोहिते पाटील म्हणजे लोकांसाठी वाहिलेले आयुष्य, तालुक्यात सतत वाहणारी विकास गंगा, संकट अथवा समस्येत आधार देणारे हात, सरकार दरबारी दरारा, प्रशासनाचा दीर्घ अनुभव आणि दांडगा जनसंपर्क. अण्णांचा जीवन प्रवास एखाद्या कादंबरी शोभावा इतका विस्मयकारक, संघर्षमय आणि तरीही सतत प्रगतीकडे जाणारा आहे. साधारण परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बेताची परिस्थिती आणि मोठे कुटुंब असल्याने आई वडिलांना प्रपंचासाठी कष्ट आणि ओढाताण करावी लागे. त्यामुळे दिलीप अण्णांचा बालपणीचा काळ काही फारसा सुखाचा नव्हता, पण आई वडिलांची स्वाभिमानाची शिकवण होती. बालवयातच घराला हातभार लावण्याचे काम त्यांना करावे लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेतच कसे बसे शिक्षणही झाले. उच्च शिक्षणाचा खर्च कुटुंबाला परवडण्यासारखा नव्हता, म्हणून शिक्षणही सोडले. गरिबीने पोरवयातच शहाणपण दिले. कुटुंबाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी दुर्दम्य आशावाद घेऊन भावांसह पुणे गाठले. धैर्य, धडाडी आणि धाडसाने तरुण वयातच त्यांनी बांधकाम क्षेत्रात पाय रोवले. पैसाही कमावला, पण स्वाभिमानाने आणि कष्टाने. या कर्तृत्ववान तरुणाला गावाने पुण्याहून बोलावून घेऊन सरपंच केले आणि अण्णांच्या राजकारणाचा श्री गणेशा झाला. पंचक्रोशीत तडफदार सरपंच म्हणून त्यांची ओळख पसरली. माजी आमदार नारायणराव पवारांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. ते 1992 साली जिल्हा परिषद सदस्य झाले. पण जिल्हा परिषद सदस्य होताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. तसा संघर्ष अण्णांच्या 5वीलाच पुजला होता. बालपणी संघर्ष, शिक्षणासाठी संघर्ष, व्यवसायात यश मिळवताना संघर्ष आणि राजकारणात तर संघर्षच संघर्ष. कुठलीही राजकीय अथवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना राजकारणात यश मिळवणे म्हणजे किती मोठे दिव्य असते हे ज्याचे तोच जाणो. राजकारणात यश मिळवताना एकाच वेळी परिस्थितीशी आणि प्रस्थापितांशी त्यांना लढावे लागले. अनेकदा निराशा आणि अपयश पत्करावे लागले. तेव्हा कुठे ते यशस्वी झाले. मात्र याचा एक फायदा त्यांना झाला. ते आव्हानाच्या मुशीतून तावून सुलाखून बाहेर पडले. आता कितीही मोठे संकटे येऊ, कितीही मोठी आव्हानं येऊ, चढ उतार येऊ अथवा अपयश येऊ, अण्णा निश्चिंत असतात. ते अजिबात डगमगत नाही. दिलीप अण्णांनी विधानसभेच्या 5 निवडणुका लढवल्यात. प्रत्येक निवडणुकीत त्यांची मते वाढत गेली. 2014 साली मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला, तरी त्यांची मते घटली नाही. विधानसभेच्या 2009च्या निवडणुकीत अण्णांना 64,412 मते पडली होती, तर 2014 साली त्यांना 70,489 मते पडली होती. याचाच अर्थ मोदी लाटेतही अण्णांचा मतदार त्यांच्या बरोबरच होता. मात्र मोदींच्या करिश्म्यामुळे मोठ्या प्रमाणात नव मतदार बाहेर पडला व त्यांनी भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. ती लाट ओसरल्यानंतर 2019 साली अण्णा पुन्हा आमदार झाले. त्यांना 96,866 मते पडली. अण्णांनी 1999 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हा त्यांना 44,091 मते पडली होती. अवघ्या 3,834 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. म्हणजे ते आमदार होता होता राहिले. एकंदरीत मोदी लाटेचा अपवाद वगळता 1999 पासून विजयाजवळ जाणारा अथवा विजयी होणारा उमेदवार दिलीप अण्णा मोहिते हेच राहिलेत. खेड तालुक्यात फिक्स आणि वाढती वोट असलेला हा एकमेव नेता आहे. पण हे नेतेपद अथवा वोट बँक त्यांना सहज मिळालेली नाहीये. रात्रंदिवस ते जनतेसाठी कार्यरत असतात. अनेक नेते मंडळी महिन्यातून अथवा आठवड्यातून जनता दरबार घेतात, पण अण्णांचा दरबार रोजच भरलेला असतो. लोक संकटात त्यांची मदत मागायला येतात. न्याय बाजू असली तर ते हमखास मदत करतात. अनेक जण समस्या घेऊन येतात, अण्णा ती सोडवणार याची खात्री त्यांना असते. मात्र कायदेशीर अथवा तांत्रिक अडचण असेल तर अण्णांचाही नाईलाज होतो. अन्यथा माणूस त्यांच्याकडून विनमुख कधीच जात नाही. विकास कामांच्या बाबतीत तर त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कारकिर्दीत खेड तालुक्याच्या विकासाचा आलेख सतत चढत राहिलाय. नियमांच्या चौकटीत न बसणारी अवघड कामेही त्यांनी करून दाखवली आहेत. बुडीत बंधारे किंवा वाळद येथील पूल ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. दुर्लक्षित जागा असलेला राजगुरुनगर शहरातील ओढ्यावरील पूल पाहिला तर त्यांच्या विकास कामांचे वेगळेपण अधोरेखित होते. तालुक्यातील एकही गाव असे राहिले नाही की जिथे अण्णांनी कामं केली नाहीयेत.
त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या कारकिर्दीत तालुक्यात हजारो कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. तालुक्याने हे अनुभवले असल्याने यावेळीही तालुका त्यांच्याच पारड्यात वजन टाकणार हे नक्की आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. कुणी पैशांच्या जोरावर, कुणी नात्यागोत्याच्या जोरावर, कुणी कार्यक्रमांच्या हजेरीच्या जोरावर, तर कुणी मोठ्या साहेबांच्या लोकप्रियतेच्या जोरावर, तर कुणी सहानुभूतीच्या जोरावर निवडणुकीत आहेत. अण्णांप्रमाणे पूर्णपणे लोकांसाठी समर्पित होऊन राजकारण करण्याची त्यांची तयारी नाहीये. कुठल्या तरी लाटेचा किंवा भावनेचा फायदा मिळतो का याचा विचार करून निवडणूक लढवू पाहणारे हे संधी साधू अण्णांपुढे टिकणार नाहीत अशा चर्चा तालुकाभर ऐकायला मिळतात. चर्चा करणाऱ्या मतदार बांधवांची संख्या पाहता अण्णा आजच निवडून आल्यात जमा आहे. फक्त निवडणुकीपुरता देखावा उभा करणाऱ्यांना खेड तालुका चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे अण्णाच पुन्हा आमदार आहेत हे त्रिकाला बाधित सत्य आहे.